सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या काळभैरव जयंती। तर उद्या आपण जशी आपल्या शिवशंकरांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जर का कुठे काळभैरव देवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचं आहे। आणि जर का तिथे कुठेही तुमच्या आजूबाजूला मंदिर नसेल तर हे नारळ आणि खडीसाखर आपल्या घरात सुद्धा आपण अर्पण करू शकतो। बघा, काळभैरव हा अवतार भगवान श्री शंकरांचाच आहे, परंतु हा रौद्र रूप आहे। म्हणजे ज्यांना कुणाला बघा, हे तंत्रमंत्र करणारे जे लोक असतात हे ह्या देवांची म्हणजे काळभैरवांची नित्यनेम पूजा करत असतात। त्याचबरोबर आपण बघा, खूप आपल्याला दुःख असेल तर हे दुःख दूर करण्याचं काम हे काळभैरव करत असतात। तर हे काळभैरव जयंती उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी आलेले आहे। आणि आपल्या पण खरंच जीवनात जर का दुःख संकट असतील तर आपण सुद्धा अशी एक उद्या सेवा करायची आहे, ज्याने आपल्या आयुष्यातले आपल्या जीवनातले सर्व दुःख दूर करण्याचं काम हे काळभैरव नक्कीच करतील। पण कुठलेही आपण ज्या वेळेला उपाय करत असतो त्यावेळेला उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे असतात। आता काय करायचं आहे उद्या संध्याकाळी सांगते का? उद्या संध्याकाळी म्हणजे शनिवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला काळभैरव अष्टक म्हणायचंच आहे। पूर्ण दिवस सुद्धा तुम्ही कधीही म्हणू शकता, परंतु जर का ज्यांना कुणाला सेवा करता येत नसेल, पूर्ण दिवस वेळ नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे, पूर्ण दिवस ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्यावेळेला ओम श्री कालभैरवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर संध्याकाळी ज्यांना कोणाला जमत असेल त्यांनी हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी आपल्या देवघराच्या समोर आपल्याला चौमुखी दिवा एक प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा कसला करायचा सांगताय का? तर आपण जर का चौमुखी दिवा जर का तुम्ही पिठाचा करणार असाल म्हणजे कणकेचा करणार असाल तर हा कणकेचा केला तर अतिउत्तम, नसेलच तो तुम्ही मातीचा किंवा स्टीलचा तांब्याचा कुठलाही घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला 8 वाती तयार करायची आहेत। 8 म्हणजे 2 वाती मिळून 1 वात तयार करायची, अशा 4 वाती तुम्हाला तयार करायच्या। आता ह्या दिव्यात तुम्हाला फक्त तिळाचं तेल घालायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरात जे काळे उडीद असतात हे एक थोडेसे चिमूटभर काळे उडीद घालायचे आणि त्यानंतर हा दिवा तयार करून घ्यायचा। आता हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला एक डिश घ्यायची आणि डिशमध्ये थोडेसे अगदी तांदूळ घालायचे आहेत। ह्या दिव्याला आसन द्यायचं आहे। आता देवघराच्या समोर बसल्याच्या नंतर तुम्ही आसन घेऊन बसायचं आहे आणि आसनावर बसून तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात कालभैरव अष्टक मिळेल बघा, तर ते कालभैरव अष्टक तुम्हाला 11 वेळेला पठण करायचं आहे। आता दिवा प्रज्वलित करून तुम्हाला 11 वेळेला पठण तर करायचंच आहे, परंतु हे पठण करत असताना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पठण करायचं आहे। आता पुढे जाऊन काय करायचं, तर हा पुढे जाऊन दिवा तसाच प्रज्वलित ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण ज्या वेळेला पठण करून झाल्याच्या नंतर तुम्ही हा दिवा कशासाठी प्रज्वलित केला आहे, कुठले दुःख तुमच्या घरातून जीवनातून दूर जाण्यासाठी केलं आहे, तर त्यासाठी तुम्ही कालभैरवांना प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर एक मातीचं भांडं घ्यायचं, त्यात थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि त्यानंतर त्यात थोडेसे भीमसेनी कापराच्या ज्या वड्या असतात त्या 2-3 तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर हे प्रज्वलित करायचं। प्रज्वलित केल्याच्यानंतर हे पूर्ण आपल्या घरभर फिरवायचं, याची धुनी घरभर फिरवायची। आता पठण करत असताना ज्या वेळेला तुम्ही कालभैरव अष्टक पठण करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला मोठ्याने पठण करायचं आहे। थोडंसं आपल्या आजूबाजूची जी निगेटिव्हिटी असेल ती नक्कीच दूर होईल। राई आणि कापूर जे तुम्ही जाळत आहात ते पूर्ण जळल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा शांत होईल तेव्हा राहिलेलं एखाद्या झाडाखाली विसर्जन करायचं। तर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।